ती म्हणजे मला शिक्षक लोकांना पण इतकी विनंती करायची आहे, मी ना शक्यतो जास्तीत जास्त सकारात्मक कसं बोलता येईल, म्हणजे मी खरं तुम्हाला लोकांना आजपर्यंत आपल्या एक नियम माझ्या हक्काने सांगतो, निगेटिव्ह कार्यक्रमाची सुरुवात करू नका हो. म्हणजे तिथून त्यांनी बोललं त्याने बोललं आपल्याकडे थोडंसं अगोदर उशीर झालेला आहे आणि म्हणून मग आता आपण कार्यक्रम थोडक्यात उठायचा. कशाला ऐकायला आलेत ना, ऐका. कशासाठी आले तुम्ही? चहा पिण्यासाठी नाही ना. आणि मग आता ही सुरुवात अशी केली असती की आज आपल्याकडे मला सांगताना आनंद वाटतोय की आपल्या संस्थेतलाच आपला ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी इथे छान काम करतोय आणि तो तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि छानसं भारूड सादर करणार आहे ज्याचा तुम्हाला आनंद मिळेल. तर किती छान असतं. म्हणजे पहिल्यांदाच आपण मानसिकता तयार अशी करतोय की हे, आणि हेच आपल्या मुलांच्या बाबतीत होतं. आपल्या मुलांना पण आपण काय करतो, याला चालता येत नाही, याला बोलता येत नाही, याला बसता येत नाही, याला खाता येत नाही. अरे ज्याला चालता येत नाही त्याला बसता येते ना. मग नेहमीच मी आता हे उदाहरण आपण किती वेळा ऐकलेलं आहे की चहा संपला, नाही संपला का, संपलं बघा काय म्हणते त्या चहा संपलाय. अहो चहा संपल्यामुळे आज आपल्याला बाकी आहे ना तुमचा, तो नाही दिसत आपल्याला. कळतंय का तुम्हाला मॅडम? ऐक नाही आता चहा चहा संपला. हेच आपल्या मुलाच्या बाबतीत होतो. चालता येत नाही त्याला, आपण बसता येते ना, मग त्याच्यावर आपल्याला काय करता येईल.